सांगली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळच्या वेळेला गारपिटीसह अवकाळी पाऊस झालेला आहे आणि यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। केळी, आंबा, द्राक्ष बागा, मिरची या सगळ्या पिकांना या गारपिटीचा अतोनात फटका बसलाय। सांगलीच्या तासगाव, मिरज, खानापूर, वाळवा यासह सगळ्याच तालुक्यांमध्ये गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। यावर्षी आता अशी परिस्थिती आहे की ह्याच्यात माल येईल का नाही ह्याची अजिबात गॅरंटी नाही। आता जर बघितलं तर झाडावरती 100% नुकसान आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी माल येईल का नाही ह्याची शाश्वती नाही। काल सायंकाळी 40 ते 50 मिनिटे इथं गारपीट झाली आणि पाऊस झाला। कमीत कमी 25 ते 30 mm पाऊस आणि 40 ते 45 मिनिटं कमीत कमी 20 mm ते 25 mm च्या आकाराच्या गारपीट झाली। त्याच्यामुळं बागेचं फार जवळजवळ 90% नुकसान झाले। द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये शासनाने आणि कृषी विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि गारपिटीने झालेलं हे नुकसान मोठं आहे, त्याचा शासनाने सखोल विचार करूनच मदत दिली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।